होती मावशी तुला खूप काम केलं. हा आता तुझ्या जागेवर ती सुनेला दे. हो ना. मग त्याने ते आधार काढून दिली. तुम्ही किती वर्ष काम केलं असेल? मग सकाराम पाटलाच्या याच्या किसन महाजनच्या किसन महाजनच्या सरपंच होता तेव्हा काळापासून लागलो. अच्छा. तेव्हापासून आतापर्यंत काम केलं. हा मग आम्हाला का परमान करून घेतलंच नाही. बरं बरं बरं. मग आता मला काही नाही. मग आता त्या बाईचं नाव तर करून दिलं. बरं बरं बरं. तुमच्यासोबत सिस्टर बाया कोण कोण होत्या? पहिल्यानं होती सोट. हा सोटच्या नंतर मग एक चौधरी आलती पाहिजे एका वर्षासाठी. हा चौधरीच्या नंतर मग तांबेकर. अच्छा. मग तांबेकर बाई नंतर कोणी आलं तर? तांबेकर बाई नंतर आलती ना हे आता पोटीबाई. बरं बरं. पोटीबाई 10 वर्ष. बरं बरं. पुन्हा काय की तांबेकर बाई 30 वर्ष होती आपल्या इथं. बरं बरं बरं. 20 वर्ष होते का तांबेकर बाई आपल्या गावात? बरं बरं. आणि मग तिच्यानंतर आली पोटीबाई 10 वर्ष. बरं बरं. 11. अच्छा. आणि आता ही आली 7 वर्ष. बरं बरं. वाघ. अच्छा. आजी तुमच्यासोबत म्हणजे काम काय काय करायला लागायचं तेव्हा? तेव्हा तर सोडून दे बापू. लई काम केलं तेव्हा. काय काय केलं तरी? उडाले घेऊन पेटी लसीकरणाची झोऱ्या आता वजन काट्या हे सगळं घेऊन जावं लागेल. आता बरोबर. गाड्या. बरं बरं. आता काही नाही. आता काम नाही. हा आता झाडझूड करायची साफसफाईच करायची. बरं बरं. मी जाऊ लागलो. एकदा येत ग्रामपंचायतीत काहीतरी होतं. हा मी म्हणलं बाई मी येतो पायाला. आशा लागली नाही का? हा माय तू ये म्हणली तर ती बाई म्हणजे तू साफसफाई करायचं काम आहे. तुला तिकडे यायची काय गरज नाही म्हणजे. अच्छा. तेव्हापासून तिकडे यायचं सोडून दिलं. मग बरं, आता बरं. साफसफाई मग जाऊन करते. अच्छा. बाई का अजून गेली नाही. बरोबर बरं. पण पाणी नेऊन द्यायचं फिल्टरचं. अच्छा. पुन्हा ते पाणी नसलं त्याची भरायचं. मग बाई का ती भरती कुठून म्हणून पोरगत चाललंय सध्या. बरं बरं. नाव काय तुमच्या मुलाचं? मुलात सुधाकर. सुधाकर. पूर्ण नाव काय? सुधाकर उत्तमराव फाकी. बरं बरं बरं. आणि तुमचं काम सांगा ना अजून काय काय तुम्ही लहानपणी. आता मला आठवते की माझा जन्म तुमच्याच हातून झालेला आहे. हो. हा. आणि बाळापणा घरी जाऊन करायला लागेल. बाळातपणा सगळ्याच्या घरी जाऊन करायचं. त्याचं नाव नोंदणी रजिस्टरमध्ये करायची. त्याचं वजन घ्यायचं. त्याचं काय दुःख नसेल ते सगळं करायचं तुम्ही. हा. अजून अजून काय काय म्हणजे का अजून कोणकोणत्या प्रकारची कामं तुम्हाला द्यायचे? पद एवढीच होते की मग. बरं बरं बरं. काय नव्हतं. बरोबर. झाडझूड करायची. हा त्या तांबेकर बाईनं आगाव लावलं होत्या बायला. चहा करायचा नाश्ता करायचा. बरं बरं बरं. ते करून द्यायचं. अच्छा. सगळ्यात चांगल्या बाई कोणत्या होत्या आपल्या गावामध्ये? चांगलं म्हणजे सगळ्या गावकऱ्याला प्रेमानं बोलणं काम करणं. प्रेमानं बोललं तांबेकर बाई. तांबेकर बाई सगळ्या म्हणजे सगळ्या. आणि तिच्या मागं पोटी बाई बरी बोल. बरं बरं बरं. तांबेकर बाई म्हणजे असं काय होतं की जे आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना त्याच्याबद्दल आपुलकी वाटते प्रेम वाटते? म्हणजे काय आता ते जेव्हा चहा दे. अच्छा. नाश्ता बनव ऑपरेशनच्या बायाला. बरं बरं. तेल लावायचं डोकसे इचरून द्यायचे लेकरांनी धुवायचे. बरं बरं. ते सगळं तांबेकर बाई करायचे का? बरं बरं. अजून काय आठवणी काय त्याच्याबद्दलच्या अजून तुमच्या? आठवणी काय नाही. मया घरची संबंध झालती. म्हणजे मग लेकरं लहान लहान घरी राहत व्हायचे. मग जे नाही म्हणलं ते त्याने द्यायचं. 50 रुपये महिना होता. 7 वर्ष. 7 वर्ष 50 रुपये महिना. 50 रुपये. आणि त्याला किती होतं त्या तांबेकर बाईला? आता ते त्याचं काय माहिती. तरी माहित असेल ना थोडं? नाही. बरं बरं. पुसतही नसतो पोराला तर विचारलं नाही अजून. बरं बरं. तांबेकर बाईला का विचार. अच्छा. आणू मीच. हा. तिने घ्यायची झोऱ्या टाकून द्यायची. तिचा झोऱ्या आणून हवाली करायचा. बरं बरं. आपली इमानदारी आपणाला. हो ना. मग अजून काय म्हणता? आता काही नाही. आता झाडझूड करते पोरग जाऊ. अच्छा. पाणी नसतं पाणी भरून देते. आता हे आयुष्य चांगलं वाटते का पहिलेच ते काम करत होते तेव्हा चांगलं वाटायचं? आईशी खाटा दे तुमचं चाला येईल. बरं बरं. नुसती चक्कर आहे तेव्हा. अच्छा. मग काय करता. अच्छा. आता बसली. आता तुम्ही दवाखान्यात गेलते का अशात? आता का असा कसा आहे दवाखाना? लई चांगला केला म्हणून. लई चांगला केला. काय काय सुविधा आल्यात? पहिले काय नव्हते आता काय? आता म्हण रंगीन दिलं म्हण. पुन्हा ते काय पेंटर लावला होता हे करायला. आता अशात गेलोच नाही. नाही पण सुविधा काय बदलल्या की नाही? काय बदलल्या बाबूच्या पिंकीला माहित असतील मला काय माहित नाही. तुम्हाला नाही माहित काही? म्हणजे पोरग सांगत नाही. बरं बरं. काय केलं काय नाही. तुम्ही लहान बाळासाठी काय काय करायचे तेव्हा?
लहान बाळाला काय करायचं, डिलिव्हरी झाली की अंगडू घालायचं, हा दूध पाजवायचं हा आणि मग घरात यायचं. बरोबर कोण 5 पैसे केव्हा बांगड्याला दिले, केव्हा नाही दिले, केव्हा. बरोबर. आणि गर्भवती मातेसाठी काय काय असायचं ते काय माहित नाही आता. ते नाही, तुम्हाला काय काय आठवते असं विचारलं. काय आठवत. तुम्ही काय काय काम केले तेव्हा, एवढे वर्ष तुम्ही काम केलं, लगातार काम केलं. पहिल्यानं एकच इंजेक्शन होतं टीटीचं, आता 2 निघाले. बरं बरं. मग काय सांगायचं पाहिजे, साजरं पौष्टिक आहार खा बापा, बरं बरं बरं. फळं खा, भाजीपाला खा, सांगायचं की बाहेर. आपणाला सांगायचं नव्हतं, फक्त करायचंच होतं काम. अच्छा. मग अजून पण ज्यानं परमानंद जर करून घेतला असतं तर काही देत होते आम्हाला पगार, हो. 200 रुपये तरी हो ना, द्यायला पाहिजे होतं, प्रमाण करायला पाहिजे होतं. पाहिजे होते. नाही कोणालाच केले नाही ना आमच्या हो ना. गावच्या बाहेर. अच्छा, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्या कोणत्याच बाहेर केलं नाही. खूप आता बाहेर बरं बरं. संघटना चालू आहे मग आता काय. तुम्हाला काय म्हणतात, म्हणजे आशा वर्कर म्हणायचे काय तुम्हाला, काय म्हणजे तुमच्या त्याच्या भाषेत पिटी आहे म्हणते तर. पीटीआय. हा. हा आणि आम्ही काय की पार्ट आहे म्हणतो. बरं बरं बाई संघ राहायची बरं मदतनीस. बरं 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 आणि त्याच्या भाषेत पिटी आहे म्हणते. बरं बरं बरं. आणि मग तुम्ही अशात भेटले की नाही आपल्या गावातल्या आत्ता सध्याच्या आरोग्य सेविकेला? नाही नाही आता नाही. आता भेटलो ना म्हणजे घराच्या बाहेर निघे, तिथून मोठ्याहून उतरतो, हातला धरत धरत येऊन येतो, बसतो. बरं बरं बरं. आता कुठंच नाही. कुठे जात नाही. मला नुसतं असं भो डोक्यात वाजते ना, असं फिरायला वाटते, बरं बरं. पडतो वाटते. अच्छा. दुसरं काय, दम होता ना पहिल्यांदा लई. आता दम जरा कमी झाला, गोळ्या मिळ्या वरतो, हां, जरा कमी वाटायला. गोळ्या वडतो हो, म्हणजे? ते दमाच्या गोळ्या वडायला. अच्छा, गोळ्याच्या दमा. हा. बरं 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 पंप आहे. बरं बरं बरं. पण जुने लोक कसे चिसरं नाही, आशेवार साहेब हां झाले. जुने लोक जेवढे हातात तेवढे बी. बरं काल मग पोरगा गेलं तर पीएससीला, हां 2-3 सलाईन वाटायला लावले. बरं बरं मावशीची तब्येत कशी आहे, बरं बरं. सलाईन घेऊन जाय. सलाईन लावलं त्याशी देऊन दे. तुमचं वय किती असेल आजी? वय का हां 70-75. 70-75. मग आजी आठवते सखूबाई दगडू फाळगावकर? आता नाही नाही, आता कसं आहे म्हणजे का अशात आखरी भेट केव्हा झाली ती? आखरीची भेटला इतकी झाली गेलो. आता बरं बरं. नाहीच नाही. नाही तर अशात भेट. बरं माझं बरं बिमार पडली येतो बोलून लागते. बरं बरं बरं. मग मी आजीसोबतच्या काही चांगल्या गोड आठवणी सांगा बरं. नात्याला काहीतरी सांगा ना, 2-4 गोष्टी. काय सांगू काय तुमच्यासोबत तुम्ही मैत्रिणी काय भेटल्या, बोलल्या, काय कसं होता स्वभाव आजीचा, काय कसं काय व्हायचं, तर वातावरण तेव्हा कसं होतं? लई चांगलं. मग हे म्हणे ती सुनार हां, लांडग्याचं नाव घे, सदाशिव. बायाचं पोरीला मुन्नी बाली होती. डिलिव्हरीला होता, रात्र मी सांगत राहते. बरं बरं. माझी चहा करतो ग, माय नको आहे आजी चहातून, मला चहा नकोच. काही नाही, बसत आता काय करावं आता. एखादी 2 अवघड डिलिव्हरी सांगा बरं, म्हणजे कवा झालती, कोणाची झालती, एखादी बाई तुमच्या हातून कवा मेली का काही, नाही. किंवा लेकरू एखादं मेलं काय, असं गावात काही म्हणजे असं झालंच नाही तेव्हा, म्हणजे तेवढ्या आता एवढ्या काळामध्ये, एवढ्या काळामध्ये मी माझ्या हातानं आपसं कोण ना आलाच नाही. तुमच्यात काय दोष आहे त्याच्यामध्ये? आता ते माणसाचं शरीर असतं ना, नाही एखादं असू द्या, हा. माझ्या हातानं काही देवा. तुमच्या काळात एकदा एकही घटना घडली नाही? इतक्या अवघड सकाराम पाटलाच्या पोरीची डिलिव्हरी होती अवघड. हां मात्र मी कुठं जाऊ दिलं नाही हां. आणि हे केलं नाही. बरं बरं. म्हणजे त्या लेकराचे लग्न झाले असतील. बरं बरं बरं. अरे वा. काय झालं काय नेमकं तेव्हा त्या डिलिव्हरीचं? म्हणजे बाळ मोठं होतं. अच्छा अच्छा. जागा थोडी होती. बरं बरं बरं. ते झालं का किसन टेकायाच्या बायकोची. अच्छा. 3 तास झाले मुतून फुटून. मामी म्हणला तुला हां. गेलो तर म्हणलं बापा आता खूप टाइम झाला. हां नशीब तुमचं. हां मग हात घेऊ. हां. 1 घंट्यात जर झाली डिलिव्हरी झाली, हां. नाही तर हलवा लागते. बरं बरं. हलवा लागते म्हणलं होतं त्यानं. म्हणले मामी होता होतो तेवढ्या सईचा नव्हता नाही. हो ना, लई काळ वेगळा होता. लाईटी नव्हत्या, रस्ते नव्हते, वाहनं नव्हते. वाहन नव्हतं. हो ना. झाली मग 1 तासानंतर. 1 तासानंतर झाली.
झाली का? बरं बरं बरं. नशीब गुण द्यायचं. हो हो. अजून मै डिलिव्हरी मी आई माझ्या भावाची बहिणींची डिलिव्हरी कसं झालं ते? बाईची खूप दशा झाली. काय नाही हो. बाईची खूप दशा झाली. रात्रभर काय झालं? दुखू लागलं. बरं बरं बरं. मुलगी झाली. हो म्हणजे 2 मुलं, मोठ्या बहिणी येतात, मी 3 नंबरचा लहान भाऊ आहे. झालं बापा, चांगले झाले. त्याच्या आशीर्वादाने पोरायचं बरं आहे. हो. आणि हातगावचे माणसं कसे होते, म्हणजे तुमच्या वरचे अधिकारी चांगले होते का? असं असे मी लढायलो, टोंगे दुखायले म्हणून शनिवार साहेब दुसरा होता, म्हणजे कोळीचा सोडून आर्यन होता नाव त्याचं. गेलं दवाखान्यात. ये तर असं यायला साहेब म्हणलं, तो काम काळजी करायली म्हणजे आपण या सांधेवाताची पण तपासणी करून देतो म्हणजे. पण मी गेलो नाही डबल. आणि तू काळजी करू नको मावशी म्हणले, मी आहो तो येत जाय म्हणले. 5 पैसे कॉल घेतले नाही त्याने. बरोबर. त्याने नाही, अगरवाल साहेबांना नाही. आता सचिन साहेब जे दिले ते घेते. अच्छा. नाही म्हणत नाही. त्याच्या बापानं सांगितलं ते होता तेव्हा म्हणून साहेब. मावशीला नाही म्हणायचं नाही. त्या मेडिकलवाल्याला सांगलं, पैसे नसले तरी तुम्ही देणार ना. आता मेडिकल द्यायचं. डॉक्टरला सांगितलं मावशीला नाही म्हणायचं नाही. मावशीनं खूप काम केलं. तुम्ही लई काम केलं, मोठं खूप काम केलं. तर तुमच्यासोबत बाया कोणत्या काम करायचे गावामध्ये, असं कोणी होते का? कोणी सीएची झाली त्या 4-5 वर्ष. कोण होत्या बाया ते? सीएची पारसबाई एक, मथुबाई एक. बरं बरं. ते सीएची एक झाल्या ना. हां. गेलंच ना, पदच गेलं त्याचं. बरं बरं बरं. तेव्हा मग सरकारकडून काही गरोदर महिलासाठी तिथं आपल्या गावातल्या म्हणजे काही ऑपरेशन काही व्हायचं? ऑपरेशन होत नाही तर. हे तर व्हायचे? हो. बरं बरं. तांबेकर बाईच्याच काळापासून होऊ लागली. बरं बरं बरं. अच्छा. मग डिलिव्हरीला आलेल्या सगळ्यात बायचे व्हायचे का काही व्हायचे, म्हणजे असं कसं ते विचारून घरी सगळं चौकशी होऊन करायचे? इथं आपल्या म्हणजे तपासण्या कोणत्या व्हायच्या इथं दवाखान्यात आपल्या? तपासण्या पहिल्या काहीच नव्हते. आता तरी व्हायला तर रक्त तपासायचे. बरं बरं. आता व्हायचे. काही नव्हतं. ए बेटा, कितवीला आहेस तू? 6वीला आहेस. पाणी कुठून आणलं मग? हो. ऐ बोल की, बोलो कुछ तो बोलो. मग आता तुझी मी भेट झाली एकदा डॉक्टर साहेबाच्या यायचं तिकडं मुंबईला कुठं होता ना. हां हां. हो होतं ना मी मुंबईला. मग त्याचं ते पोरगी होती, मग ते बोलवलं होतं तुला. हां. तेव्हा भेट झाली त्याच्या. आता त्या दिवशी तिथं बसलं. आणि तुम्ही तिथं कसं काय होते मुंबईला? मी नाही, डॉक्टर साहेबाची पोरगी. त्याचा भाऊ आहे ना. हो हो माहिती आहे. हो. मग ते सांगू लागले. अच्छा. त्या दिवशी बँकेमध्ये भेटतो. बरोबर. हो. त्यानंतर आता हो. बाबा कसे होते? बाबाचा स्वभाव थोडासा म्हणणं होता. बोलायचं माणसाला काय बोलायचं, तू बसून बोलायला मिळालं. मी बोलत पण मी बाबाला तर बोलत असाल. काय करावं. दुकानदार होते. दुकानावर गेलो तर बरोबर. सर्किट माझं ऑपरेशन झालं त्याने एका दिवशी घेऊन पाहिलं. बरोबर. काय ते एखादं माणूस आता तब्येत खराब झाली ना माझी. शाही होता मग निर्मला म्हणून लागली मला. त्याचं कार्यक्रम होता म्हणजे आता आपल्याला फिरायला जायला काय